तर मित्रांनो आज आपला स्पेशल संडे आहे, तर आपण आज चिकन बनवणार आहोत मित्रांनो। हे बघू शकता तुम्ही मित्रांनो। आपण मित्रांनो बघूया, बघा आपण कांदा कापलेला आहे मित्रांनो, आणि आता आपण बघू शकता कांदा आणि खोबरं जाळून घेतलेलं आहे, आणि मिरची कोथिंबीर आणि थोडीशी डाळ, मिरच्या, अद्रक, लसूण सगळं घेतलेलं आहे पिसासाठी। आणि आपण थोड्या वेळात लगेच आपण तेल टाकत आहोत कढई आपल्या भगोल्यामध्ये। मस्तपैकी तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत मित्रांनो। तर आता थोड्या वेळामध्येच आपण मस्तपैकी कांदा टाकणार आहोत, आणि आजीने मस्तपैकी तेल टाकलेलं आहे। आजीच्या हाताचा स्पेशल आज संडे, आणि आजी खूप दिवसाच्या नंतर आमच्याकडे आलेली आहे गावावरून। तर आज आजीला म्हटलं का आज तुमच्या हाताचं कालवण खायचं आहे, तर आजीने आता चला मित्रांनो कांदा टाकलेला आहे मस्त तेलामध्ये। ते जरा आपण आता मस्तपैकी जरा मस्त हलवणार आहोत, कांद्याला मस्त लाल करणार आहोत। आणि मित्रांनो आता थोडंसं मस्तपैकी तेलामध्ये आपण हलवून घेणार आहोत कांदा। मस्तपैकी लाल झाल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये चिकन वगैरे काय टाकणार नाही। आणि मस्तपैकी बघा मित्रांनो कांदा हलू लाल व्हायला चालू झालेला आहे। आणि मित्रांनो मस्तपैकी आज पाऊस हलका हलका चालू आहे, तर म्हणला चिकन चला मित्रांनो तर आपण आता चिकन टाकूया आतमध्ये तेलामध्ये। झालेला आपला कांदा लाल, तर आजी बघा स्लो चिकन टाकते आहे आतमध्ये, आणि मस्तपैकी त्याला आपण संपूर्ण हलवून घेणार आहोत चिकनला मस्तपैकी कांदा एकदम व्यवस्थित लावून। आणि मित्रांनो बघू शकता आजी आमची खूप मेहनत करते, आज संडे आहे मस्त चिकन बनवते आहे। आणि आता मस्तपैकी त्याला पकडून मस्त हलवणार आहोत आपण चिकनला आणि कांद्याला। आणि मित्रांनो आपण याच्यावरती आता ताट ठेवणार आहोत, मस्तपैकी ताट ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी मित्रांनो पाणी टाकणार आहोत, आणि ते पाणी गरम झाल्याच्या नंतरच ते पाणी आपण मस्तपैकी मसाल्यामध्ये यूज करणार आहोत, आणि ते आपल्याला समजेल का चिकन शिजले। आणि मित्रांनो बघू शकता पाणी आता गरम झालेलं आहे, आणि मस्तपैकी गरम झालं आहे। आणि मित्रांनो मस्तपैकी आपण आता मसाला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। आजीने 2 मटन मसाला घेतलेला आहे मस्तपैकी। आता आजी 2 मटन मसाला एका ताटात काढतायत। ते काढल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला स्पेशल एक गोष्ट सांगणार आहोत। आता आम्ही गावाला गेलेलो मित्रांनो, मस्तपैकी ना आम्ही तिकडून मसाला आणला आहे स्पेशल, हे बघू शकता। आणि आपण फक्त 3 चम्मच मसाला घेणार आहोत, स्पेशल मसाला आहे गावचा, आणि खूप भारी चव असते या मसाल्याला, म्हणून आम्ही 3 चम्मच घेतलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण ते वाटून घेतलेलं आहे, खोबरं जळलेला, कांदा, लसूण, अद्रक, मिरची, डाळ, त्याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे मित्रांनो। ते बघू शकता तुम्ही ताटात टाकलेलं आहे आजीनी मस्तपैकी मित्रांनो। आता त्याला आपण ना मित्रांनो मस्तपैकी मिक्स करणार आहोत ताटामध्ये, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत। बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण आता मस्तपैकी त्याला मिक्स करतो आहोत, हे बघू शकता मित्रांनो। आजी सगळं मिक्स करून घेते, त्याला मस्त मिक्स करते, सुका मसाला आणि वल्ला मसाला। आणि मित्रांनो स्पेशली मसाला खूप छान लागतो, आणि कालवण तर मस्तच बनते। आणि मित्रांनो मस्तपैकी जे मसाला मिक्स केल्याच्या नंतर आपण आता काढून त्याला मस्त गरम पाणी झालेलं आहे मित्रांनो। आता हे बघू शकता आपलं रेडी झालेलं आहे, मस्त चिकन शिजलेलं आहे, असं उकळी येते त्याला। आणि हा मसाला आपण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। चला मित्रांनो आपण आता याच्यामध्ये आपण ना मित्रांनो मसाला टाकूया, आणि बघू शकता मित्रांनो हळूहळू बघा सगळा मसाला आपण टाकणार आहोत त्याच्या आतमध्ये। आणि मस्तपैकी मित्रांनो त्याला आहे ना आपण मस्त हलवून घेणार आहोत, मस्त सगळीकडे मस्त मिक्स करणार आहोत, आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो हे खाण्यासाठी। मी तर खूप वाट पाहून आहे सकाळपासूनच। आणि मित्रांनो हे बघू शकता ग्रेव्ही टाईप बनवणार आहोत आम्ही मस्तपैकी, आणि याची चव तर खूप भारी येणार आहे। मित्रांनो बघू शकता मस्तपैकी रेडी झालेलं आहे, फक्त आपण उकळी घेणार आहोत, त्याला मस्त शिजवणार आहोत थोडे वेळ 5 मिनटं, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं झालं आहे। आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, आणि हे आपलं रेडी झालेलं आहे मित्रांनो। वा 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 वा, आता तर मी खूप मस्त। आणि मित्रांनो नेक्स्ट टाइम सांगा मला कुठली रेसिपी बनवायची आहे, मी ती बनवून तुम्हाला दाखवतो मित्रांनो।